नमस्कार. सप्तशृंगी आईसाहेब पेज आणि सनातन महती या पेजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक स्वामींचा चमत्कार सांगणार आहे. छोटासा दृष्टांत म्हणा, चमत्कार म्हणा, मला झालेला एक अनुभव असा मी सांगणार आहे. माझे भरपूर मित्र आहेत. त्यापैकी एक मित्र माझा आहे, त्याच्या घरी स्वामींचं खूप करतात, पहिलेपासून करतात. त्यांचे आजोबा म्हणजे त्याच्या वडिलांचे वडील जे 100 पार त्यांनी केली होती. आणि जेव्हा मी हॉस्पिटलला होतो मागच्या वर्षी तेव्हा ते वारले. मला त्यामुळे जाता आलं नाही. आणि ते स्वामींचे खूप मोठे भक्त होते. ते स्वामींचं एवढं नामस्मरण करत होते जेव्हा ते आजारी होते शेवटच्या काळात, त्यांच्या एवढं नामस्मरण करत होते, एवढं नामस्मरण करत होते की जे आपलं हे मधलं बोट असतं त्याच्यावर माळ ठेवून आपण असं नामस्मरण करतो तर इथलं माळ जाऊन आतलं हाड दिसतं. एवढ्यापर्यंत तो म्हटला ते नामस्मरण करत होते. म्हणजे किती मोठे ते स्वामींचे भक्त असतील, किती दृष्टांत, किती चमत्कार त्यांना स्वामींनी दाखवले असतील, आता त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण जेव्हा मला माझा मित्र म्हणाला की चल तू, मी जेव्हा बरा झालो तेव्हा थोडंसं चालायला लागलो आणि त्याचे पण आजोबावरून 1 वर्ष झालं होतं. ते म्हटले की चल तू, आपण जाऊया फिरायला माझ्या बाईकवर, आपण माझ्या गावामध्ये माझ्या घरी जाऊया. त्यांची 2 घरं आहेत, एक इथे आणि एक गावाचं जिथे त्यांचे आजोबा राहत होते तिथे. मी गेलो आणि गेल्यावर जिथे त्यांचे आजोबा राहत होते, असं म्हणजे घर होतं झोपडीवाजा, झोपडी नाही असं विटांचंच घर होतं, फक्त झोपडीसारखंच थोडक्यात म्हणायला गेलं तर, साधं सुधं. तिथे अशी छोटीशी देवळी केली होती, स्वामी समर्थांचा फोटो होता, ते झोपले होते. ते आजोबा ज्या काटेवर झोपायची ती खाट होती. आणि त्यांनी मला तिथे बसवलं, म्हटलं बस तू इथे. आणि बराच वेळा मी बोलत बसलो वगैरे सगळं, म्हणजे दर्शन घेतलं सगळं. तिकडे जरा अनुभव पण मला तिथे आला, काहीतरी तिथे एनर्जी वाटली की हां इथे खूप एनर्जी आहे, काहीतरी चांगली सकारात्मक, असं मला अनुभव झाला. मग मला त्यांनी चहा आणून दिला. मी चहा पिला. तो म्हटला बस तू, मी येतो जाऊन. तो बाजूच्या घरामध्ये गेला त्याच्या वडिलांशी वगैरे बोलायला वगैरे काय असेल तर. तेव्हा मी म्हटलं अरे एवढ्या चांगल्या ठिकाणी आलोय, चहा पण पिऊन झाला, आता कोणी नाही, एकदम शांतता आहे, तर स्वामींचं नामस्मरण करावं. नुकतंच मी पण नामस्मरण करायला लागलेलो, म्हणजे 2021 साली, 4-5 वर्ष झाली त्या गोष्टीला की मी स्वामींची पूजा करायला लागलो. 2007 पासून मी सप्तशृंगी मातेची पूजा करतो. आत्तापर्यंत पण मी सप्तशृंगी माते आणि स्वामी समर्थांची दोघांची पूजा करतो. तर असं झाल्यानंतर मी डोळे मिटले आणि स्वामींचं नामस्मरण मनामध्ये चालू केलं, श्री स्वामी समर्थ. तर मला असं जाणवलं अजून पण कोणतरी नामस्मरण करतंय आणि बारीक आवाजात एकदम स्पष्ट श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आवाज मला येतोय. मी म्हटलं इकडे घर आहेत, तिकडे घर आहेत, मागे घर आहेत, पुढे घर आहेत. म्हटलं हे तर स्वामींचंच भक्ताचंच घर आहे. म्हटलं कोण ना कोण करत असेल. आणि मी ऐकलं की त्यांची जी वडिलांचा जो लहान भाऊ आहे, म्हणजे त्यांचा काका, त्याची बायको पण करायची आणि माझ्या मित्राची बायको पण स्वामींची पूजा करते. मी म्हटलं मग कोण ना कोणतरी नामस्मरण करत असेल. मग तो मित्र आला आणि मी म्हटलं की अरे, म्हटलं अजून पण कोणीचं नामस्मरण करतं का. म्हटलं गुरुवार तर होताच त्या दिवशी आणि संध्याकाळ पण झाली. म्हटलं मी नामस्मरण. तो बोला तसं नाही आहे, ते जे तू अनुभवलं ते मी तुला सांगतो. त्यांनी त्याच्या वडिलांना बोलवलं आणि त्याच्या वडिलांना सांगितलं की हा असं असं म्हणतोय. त्याच्या वडिलांनी मला सांगितलं त्याच्या आजोबांच्या नामस्मरणाच्या प्रतापाने एवढं त्यांचं नामस्मरण त्या भिंतीत भिनलेलं की जे कोणी तिथे, सगळ्यांना तसे अनुभव नाही आले. त्यांचा भाऊ असं कायम म्हणायचा, पहाटे आणि संध्याकाळी जर भिंतीला कान लावला तर त्यांना जे स्वामींची भक्त आहेत आणि जे खरोखर स्वामींची भक्ती करतात
त्यांना तिथून नामस्मरणाचा ध्वनी ऐकू येतो. मी एवढा आश्चर्यचकित झालो. मला एवढं म्हणजे मला वाटलं मला साक्षात स्वामींनी परत एकदा खूप मोठा आशीर्वाद दिला. मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामींनी मला सांगितलं. खूप म्हणजे मला असं आलं की मला पण असा अनुभव आला जो त्याच्या वडिलांच्या भावाला म्हणजे त्यांच्या काकाला जो आलेला, त्यांच्या घरच्यांना 1-2 जणांना अनुभव आलेला जे स्वामींचे भक्त होते. तर अशी मोहर माझ्यावर पण लागलेली की मी जी भक्ती करतोय आणि जी नामस्मरण करतोय ते योग्य चाललंय आणि स्वामींचं लक्ष माझ्यावर आहे. आणि त्यांनी मला तिथेही सुद्धा एक दृष्टांत दिला होता. मी त्यांना सांगितलं मी असं असं पेजवर सांगणार आहे. त्यांनी सांगितलं आमचं नाव आणि आमचं कुठलंही तुम्ही मेन्शन करू नका, कारण ते काय तीर्थस्थळ किंवा मंदिर नाही आहे, त्यांचं प्रायव्हेट आहे. तिथे जाणं कोणाला तिथे ते हे होणं त्यांना काही जणांना नाही आवडत. तसंच ते म्हणते तुम्हाला तुमचा अनुभव सांगा. अनुभव आम्हाला पण आलेत, पण आमचं नाव आणि आमचं हे मेन्शन करू नका. म्हटलं ठीक आहे. म्हटलं त्याची काळजी घेईन मी, तशी तुमची मर्जी. शेवटी अनुभव मला तिथूनच मिळाला आहे, तर जर मी त्यांचंच ऐकलं नाही तर काय. परत भेटू आपण. मी तुम्हाला सप्तशृंगी मातेचे आणि स्वामींचे असेच चमत्कार आणि असेच अनुभव मला आलेले, माझ्याबरोबर अनेक लोकांना आलेले असं सांगेन. श्री स्वामी समर्थ. जय आई सप्तशृंगी. चॅनल आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय आई सप्तशृंगी.